महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी। मंत्री माणिकराव कोकाटेंसह गणेश नाईक, लोढा, शेलार, बाबासाहेब पाटलांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नेमणूक। सामनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा स्तुतीसुमनं। मंत्र्यांचे फिक्सर, पीए, ओएसडी नेमणुकांना नकार दिल्याबद्दल अभिनंदन। फिक्सर लोकांची नावं मोदींना कळवायला हरकत नाही। सामनातून फडणवीसांचं कौतुक करत शिंदेंवर निशाणा। काही लोक मराठी माणसांबद्दल फक्त बोलत राहिले पण काही केलं नाही। नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण। नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढल्यामुळे त्यांना मिरच्या झोंबल्या। एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका। सुषमा अंधारेंची नीलम गोऱ्हेंना अब्रूनुकसानीची नोटीस। नीलम गोऱ्हेंच्या साहित्य संमेलनातील वक्तव्यानंतर सुषमा अंधारे आक्रमक। बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार। अन्यथा पाणी बंद करण्याचाही इशारा। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। राज्य सरकारचा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांना आता 53% महागाई भत्ता मिळणार। महाशिवरात्री निमित्त 12 ज्योतिर्लिंगांसह शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी। महाकाल मंदिर 44 तास आणि काशी विश्वनाथ मंदिर 69 तास उघडे राहणार। शिवमंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट। कल्याण डोंबिवली परिसरात उद्या सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पालिकेचा निर्णय। शुक्रवारी कमी दाबानं पाणी येण्याची शक्यता। मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरीत उष्णतेची लाट। फेब्रुवारी महिन्यातील उच्चांकी 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुढील 2 दिवस तापमान वाढ कायम राहणार। 1984च्या शीख विरोधी दंगलीतील दोषी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना पुन्हा जन्मठेप। प्रकृतीमुळे मृत्यूदंडाऐवजी शिक्षा कमी दिल्याचा दिल्ली न्यायालयाचा निर्वाळा।